हॅलो. हाय सगळ्यांना. जे कोणी तुमच्या ओळखीचे असतील, सेशन जॉईन करणार असतील तर लवकर त्यांना सेशन जॉईन करायला सांगा. आपण आज एक छान सेलिब्रिटीसोबत लाईव्ह सेशन करतो आहोत. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री अश्विनी कासार याच्यासोबत आज आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. जे जे कोणी ऑनलाईन आहेत त्यांना प्लीज लवकरात लवकर सेशन जॉईन करायला सांगा, जेणेकरून आपण सुरुवात करू शकतो. हॅलो. हाय सगळ्यांना जे जॉईन होत आहेत. स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट या पेजला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अशीच छान छान सेशन्स रोज पाहता येतील. आणि तुम्हालाही कोणत्या सेलिब्रिटीसोबत जर सेशन पाहायचं असेल, ऐकायचं असेल तर तुम्हीही आम्हाला DM करून नावं सजेस्ट करू शकता, म्हणजे आपण त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून सेशन अरेंज करू शकतो. हॅलो. हाय. अश्विनीताई जर ऑनलाईन असशील तर प्लीज सेशनला जॉईन कर, म्हणजे मी तुला ॲड करते लगेचच. हाय. हाय. गणेश, तू जर बघत असशील लाईव्ह तर प्लीज अश्विनीताईला सांगशील सेशनला जॉईन करायला, म्हणजे मी तिला इन्व्हाइट करते. हाय गणेश, तू जर बघत असशील सेशन तर प्लीज अश्विनीताईला सांगशील सेशन जॉईन करायला, म्हणजे मी तिला लगेचच इन्व्हाइट करते. येस. हाय. हाय सगळ्यांना. जे जे जॉईन आहेत त्यांनी असेच शेवटपर्यंत जॉईन राहा. एक छान इंटरेस्टिंग सेशन आपण घेतोय. अश्विनीताई, मी तुला इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे, प्लीज ऍक्सेप्ट कर. हॅलो. हाय. मी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन पाठवलं आहे, एकदा चेक करशील प्लीज. येस. हॅलो. कशी आहेस तू? मी छान. पहिल्यांदा तर तुझं स्वागत आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट या पेज वरती. माझं नाव ऐश्वर्या बापट आहे आणि मी आजचं लाईव्ह सेशन तुझं कंडक्ट करते. थँक्यू. ओके. सो बेसिकली आपलं लाईव्ह सेशन असं आहे की मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. आपले जे प्रेक्षक आहेत तेही कमेंटमध्ये तुला काही प्रश्न विचारू शकतात, ते आपण मध्ये मध्ये घेऊच, जसं आपल्याला वेळ मिळेल तसं. आणि सेशन आपलं थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं यासाठी माझ्याकडे काही गेम्सही आहेत, so तेही आपण खेळायचे आहेत. ओके. सो सुरुवात करूया. ओके. येस येस येस. ओके. तो माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी,
की तुझ्या ह्या करिअरची सुरुवात कशी झाली आणि तुला आवड कधी निर्माण झाली? प्रॉपर करिअरची म्हणाल सुरुवातीमध्ये तर माझी पहिली मालिका हीच माझ्या करिअरची. हम्म, आधी माझ्या मनात विचारही नव्हता की मी या क्षेत्रात येईन आणि या क्षेत्रात करेन. हम्म. लॉयर आहे हे बऱ्याच लोकांना आता माहिती आहे. येस. पूर्ण करून मी हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते. पण आणि हम्म. त्या पायऱ्या पाडून आय थिंक कोणीतरी म्हणते आवाज येत नाहीये. आवाज थोडासा आवाज येतो. माझ्या बाजूने कनेक्शन व्यवस्थित आहे आणि हे पण आहे. आता आहे का? आता ऑडिबल आहे? आता थोडा येतोय, मगाचपेक्षा थोडा येतोय जास्त. ओके, माझ्या बाजूने मी पूर्ण व्हॉल्यूम फुल व्हॉल्यूम वर बोलते. ओके ओके. सो येस, तोपर्यंत तरी स्टील नॉट ऑडिबल त्यामध्ये. ओके, पुन्हा एकदा काढून नॉर्मल. हो चालेल, मी पुन्हा एकदा तुला कनेक्ट करते. हॅलो 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 हॅलो. हॅलो. मला येतोय ऐकू तुझा आवाज. तुला येतोय का माझा? नाही, मलाही येतोय ऍक्च्युली, पण म्हणजे थोडासा कमी येतोय. ओके, आता ओके. हा, आता येतोय, आता येतोय. सो करिअरची सुरुवात म्हणजेच माझी पहिली मालिका कमला या मालिकेत मी पहिल्यांदा काम केलं आणि हम्म. लॉ करत होते. ओके. हायकोर्टात करत होते त्यावेळी मला या मालिकेच्या ऑडिशनसाठी विचारलं आणि हम्म. त्या प्रवासाची सुरुवात झाली. त्याच्या आधी मी जसं कॉलेजमध्ये आपण एकांकिकांमध्ये वगैरे काम करतात हा हा. आणि हॉबी म्हणून किंवा आपल्याला एक आवड असते म्हणून ते जेवढ्यात तेवढं म्हणून त्याच्याकडे मी पाहत होते. ऍक्च्युली ओके. करिअर मी कमला पासून याचा विचार करायला सुरुवात केली. क्या बात आहे. म्हणजे तुझ्या पहिल्या मालिकेपासून तुझी या क्षेत्राकडे सुरुवात झालेली आहे. थोडा अजून आवाजाचा इश्यूच आहे असं म्हणतात सगळे. पुन्हा कनेक्ट करू का तुला? हो प्लीज. तू लेफ्ट कर, मी तुला पुन्हा कनेक्ट करते. आपण पुन्हा एकदा कनेक्ट करूया. थांबा, थोडासा काहीतरी टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे असं होतंय बहुतेक. पुन्हा एकदा इन्व्हाइट करते. हाय सगळ्यांना, असेच कायम जॉईन राहा शेवटपर्यंत. श्री माझी आवडलेली मालिका कमला. येस, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आम्ही बघतो आहोत. हेडफोन्स आहेत, फक्त हेडफोन्स आता चार्ज नाहीये त्यामुळे. ओके, आता हॅलो येतोय हॅलो. आवाज व्यवस्थित. हो हो. बेटर आहे? येस येस. बेटर आहे? आता विल डू इट लाईक दिस. आय थिंक ते हा, स्टँडवर ठेवल्यामुळे बहुतेक ब्लॉक बहुतेक. होतोय. हा, आता जरा सांगा हे कमेंट असं मध्ये की आवाज येतोय का व्यवस्थित. युअर व्हॉइस इज ऑडिबल. समवन इज सेइंग व्हॉइस ओके. इज ऑडिबल. अनिल नाउ ऑडिबल. ओके, सो दॅट वॉज द प्रॉब्लेम. सॉरी फ्रॉम माय ओके. साइड. बोला. त्याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी, की प्रत्येक जणच हा, कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर स्ट्रगल करतोच. तर तुझं स्ट्रगलचा पिरियड कसा होता तुझ्यासाठी? मला वाटतं माझा स्ट्रगल हा माझ्या पहिल्या हम्म. मालिकेनंतर सुरू झाला. कारण पहिली मालिका मला माझे फेसबुकवरचे फोटोज बघून आणि मी एकांकिकांमध्ये हम्म. काम करते हे त्या प्रोडक्शन हाऊसला माहित हा. होतं, दशमी क्रिएशनला. आणि म्हणून मला तिथे बोलावण्यात आलं की तुम्ही ऑडिशन, ऍटलिस्ट तू हम्म. ऑडिशन दे आणि मग सिलेक्ट होऊ हा पुढचा मुद्दा, पण ती ऑडिशन दे, मग आपण ठरवू हम्म. काय करायचं ते. सो ती मी ऑडिशन दिली. त्या पायऱ्या मी पार केल्या, ज्या काही 5-6 ऑडिशन्सला मला बोलावण्यात आलं, 5-6 वेळा हम्म. मला बोलावण्यात आलं. मग ती मालिका मला मिळाली आणि ती मालिका, त्याचे जवळजवळ 500 वा. भाग पूर्ण झाले. पण लोकांना नंतर बराच काळ मी दिसलेच नाही, कारण मी ऑडिशन्स देत होते आणि काही ना काहीतरी प्रयत्न करत होते. मी त्या काळात नाटक केलं, फिल्म्स केल्या. हम्म.
पण मालिका ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात आपण म्हणूया सगळ्यात कन्व्हिनियंट बरोबर. वे आहे आणि रोज दिसतात येस. टीव्हीवर. सो त्यानंतर खरा स्ट्रगल झाला सुरू. आणि मला वाटतं की काम मिळवणं, काम करणं याच्यापेक्षाही मी ट्रॅव्हलिंगसाठी खूप जास्त स्ट्रगल केलाय. कारण माझं घर बदलापूरला आहे, माझी ओके. फॅमिली बदलापूरला असते. आता मी इकडे राहते मुंबईत. पण बदलापूरहून येऊन प्रत्येक वेळी काम मिळवायचं किंवा त्या कामासाठी धडपड करायची. मला माझ्या मित्रमैत्रिणींनी खूप मदत हा. केली आहे या काळात. मी त्यांच्या घरी राहायचे आणि त्यांचं कुटुंब सुद्धा मला तितकंच इन्व्हाइट करायचं आणि खूप लाड व्हायचे माझे. पण शेवटी तो जो हो, बरोबर. प्रवास आहे त्या प्रवासात आपला खूप वेळ वाया जातोय असं बरोबर. मला सारखं वाटायचं. सो माझ्या तरी मते की तो प्रवास हा माझा खरा स्ट्रगल होता. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. आपल्याला त्याच्यासाठी आपला वेळ, आपली एनर्जी, काही ना काहीतरी, आपला पैसा, ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्ट कराव्या लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर कॉन्फिडन्स असेल आपल्या टॅलेंटवर म्हणूया किंवा आपल्या स्किल्सवर, तर मात्र आपण हा सगळा स्ट्रगल करायला आपण पुढे मागे बघत नाही. आपण आनंदाने स्ट्रगल करतो. सो येस. हाय सगळ्यांना. ऍक्च्युली खाली कमेंट्स पण येत आहेत. सो हॅलो. आय थिंक श्री पावणे म्हणतायत कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेनंतर कुठेच श्री सर मला खरोखर दिसायचंय. मी स्वतः सुद्धा ऑडिशन साठी उत्सुक आहे. पण ऑनेस्टली आतापर्यंत असं काही जशी ती भूमिका मला मिळाली, एसीपी अनुजा हवालदार, फार वेगळं कॅरेक्टर होतं. तर तसं काही चॅलेंजिंग येण्याची मी स्वतः सुद्धा वाट बघते. सो येस, लवकरच मी दिसेन आणि तुमच्या याही शंकेचं निरसन होईल. आणि तुला बऱ्याच कमेंट येत आहेत की त्याच मालिकेसाठी कारण गुन्ह्याला माफी नाही यासाठी. मेघा देशपांडे आय 20 थिंक म्हणतात, लव्ह यू डिअर मॅडम. हो, त्या आमच्या सेटवर पण येऊन गेल्यात आणि त्या कारण गुन्ह्याला माफी नाहीच्या पूर्ण टीमवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. त्यांनी तुमची मुलगी काय करते ही सुद्धा मालिका पाहिली आहे आणि कारण गुन्ह्याला माफी नाही सुद्धा मालिका त्यांनी शेवटपर्यंत पाहिली आहे. सो थँक्यू सो मच मेघा मॅडम. आणि ते कॅरेक्टर लोकांना आवडणं ही माझ्यासाठीच खूप सरप्राइझिंग गोष्ट आहे. कारण विलन त्यात इतके क्राईम्स करणारा विलन रेअरली घरातली कुठली तरी कुचकी सासू किंवा जाऊ किंवा अशी नणन बिणन नव्हती. ती प्रॉपर एसीपी अनुजा हवालदार, म्हणजे ब्रुटली तिने मर्डर्स केलेले त्या कॅरेक्टरने असं दाखवलं होतं. सो त्या कामासाठी जेव्हा कोणी मला म्हणतं की तुमचं ते कॅरेक्टर मला आवडलेलं, तर मला कुठेतरी ती त्या कामाला मिळाली पावती वाटते की येस, वी आर डुईंग समथिंग, वी आर डुईंग गुड इन अ गुड वे. ओके, आता माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी की आपण कोणतंही काम करतो तर आपल्याला घरच्यांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. तुला तुझ्या घरचा सपोर्ट कसा होता? अतिशय उत्कृष्ट, अतिशय कमाल. म्हणजे मला आठवतंय की एक अख्खं मेन प्रोफेशन सोडून या क्षेत्राकडे वळण्याचा डिसिजन एका मुलीने घेणं ही म्हणजे माझ्या तरी वेळी ती एक मोठी गोष्ट होती. आता कित्येक पालक स्वतःहून उत्सुक असतात, स्वतःहून त्यांना त्यांच्या मुलांना या फील्डमध्ये आणायचं किंवा ते मुलांना तेवढे आग्रह करत असतात. हे चित्र आहे आता आजूबाजूचं, जेव्हा सोशल मीडिया खूप जास्त फॉर्म मध्ये आहेत. माझ्या वेळी एक माझी फॅमिली खूप रेग्युलर अशी एक मिडल क्लास फॅमिली आहे. त्यात मी जॉईंट फॅमिलीत वाढले. त्यामुळे फक्त माझे आई वडील नाही तर माझे पूर्ण काका काकू आणि आजूबाजूचे सगळेच माझ्या डिसिजन मेकिंग मध्ये मला त्यांची कायम मदत झाली आहे. आणि तेवढाच त्यांच्या डिसिजन मेकिंगचा मला पण फायदा झालेला. सो मला ते त्यावेळी असं वाटलं होतं की मी एक अख्खं लॉ हे प्रोफेशन सोडून ऍक्टिंगकडे वळणार आहे, तर ही गोष्ट कशा पद्धतीने घेतली जाईल. पण ऍज आय टोल्ड यू, माझे आई वडील सुद्धा अतिशय उधारलेल्या विचारांचे आहेत. त्यांना या गोष्टीवर कायम विश्वास होता की तुम्हाला ज्या कामातनं आनंद मिळेल ते काम तुम्ही करायला पाहिजे, ना की तुम्हाला
केवळ 4 लोक म्हणतायत, जग ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने काम करा, असा कधीच त्यांनी हट्ट केला नाही. मी स्वतः प्रॅक्टिस करत असताना माझी आई मला कायम म्हणायची, मी रोज चर्चगेटहून हायकोर्टातनं दमून बदलापूरला बापरे. घरी जायचे. हो, तर ती म्हणायची की तू दमतीयस, पण तू ते आनंदी होऊन झोपत नाहीयेस, ते आनंदी दमणं नाहीये. तुम्ही ज्या कामात तुम्हाला आनंद मिळतो, ज्या कामात तुमचं मन रमतं, त्या गोष्टी करून थकणं वेगळं, आणि ती जी झोप ती अतिशय सुखाची झोप असते, शांत झोप. त्यामुळे सुद्धा मला या गोष्टींचा तू पुन्हा एकदा विचार कर, आमचं काही म्हणणं नाही. मलाच आपलं वाटत होतं की मला लॉ करायचंय आणि मला याच मला सापडलं माझं क्षेत्र, असं मला वाटत होतं. पण कळायला म्हणजे ते राय दुरुस्त आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे सपोर्टिव्ह फॅमिली माझं आजही कुठेही काहीही फंक्शन असू दे, इव्हेंट असू दे, शूट असू दे, माझी फॅमिली, माझं 15 जणांचं कुटुंब मला मदत करायला उभं असतं. कुठे सोडायचंय, कोण काय करायचंय, काय आणून हवंय, काही 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 ते सगळे खूपच खूपच कमाल आहेत. माझे आई वडील, काका काकू, भावंड, आय थिंक माझ्या घरातच माझी टीम आहे, त्यामुळे मला कधी असं हायर नाही पडली. म्हणजे खूप छान तुला फॅमिलीचा सपोर्ट आहे. येस, टचवूड कायमच होता आणि इथून पुढेही असेल. पण मला तुला आता असं एक विचारायचं की पुन्हा कधी लॉ कडे वळावं असं तुला कधी वाटलं का? म्हणजे असं एका पॉइंटला होतं ना की नाही बाबा चला परत इकडे जाऊ, असं तुझं कधी झालंय का? नाही ऍक्च्युली असं झालं. म्हणजे मी लॉ जरी कंटिन्यू केलं असतं तरी मी त्याच्यात मला शिकवण्यात इंटरेस्ट होता ना, की एक प्रॅक्टिसिंग लॉयर मला कधी व्हायचं. तर मला वाटतं ते माझ्यासाठी मला आवडलेली गोष्ट होती त्या लॉचा अभ्यास करणं. माझ्याकडे अजूनही लॉची पुस्तकं आहेत, मला हुकी आली ते काढून वाचत असते. पण ती आवड, मला वाटतं एखाद्या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी आवड, त्यासाठी लागणारा स्वभाव, हे सगळं प्रत्येक मॅच होतं असं नाहीये. आपली आवड ओळखून आपल्याला त्या क्षेत्रात काय कमर्शियली पण स्कोप आहे, कारण हल्ली आपण इन्कम या दृष्टीने पण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि केवळ हाऊस म्हणून जर गोष्टी करायच्या असतील तर हे क्षेत्र असं आहे, ऍक्टिंग हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला ती सुद्धा तुमची आवड पूर्ण करता येते, पण त्यासाठी मग तुम्हाला सायमल्टेनियसली दुसरं काहीतरी करणं गरजेचं आहे. तो मला इंडिपेंडंट राहून तुमची आवड जपता आली तर त्याहून महत्वाचं आणि त्याहून आनंददायी काहीच नाही. मला झालं आणि माझ्या सुदैवाने मला ते माझ्या क्षेत्रात सापडलं. प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या बाबतीत घडेलच असं नाही, पण अर्थात तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे, तेवढा वेळ तुम्ही आणि तुम्ही या सगळ्याची सांगड घातली पाहिजे, तर मग ते कठीण नाही अगदी जात. बरोबर. क्या बात आहे. आपण प्रश्न वगैरे ते होतच राहतील. आपण एक पहिला छोटासा गेम खेळूया. पहिला गेम आहे तुझ्यासाठी टंग ट्विस्टर. बापरे. टंग ट्विस्टर मध्ये पहिलं सेंटेन्स मी तुला देणार आहे आणि 2च सेंटेन्स आहेत. ती तुला 5 वेळेला खूप फास्ट रिपीट करायची आहेत. आणि पहिलं सेंटेन्स तुझ्यासाठी आहे, डाळ जरा जाड दळा. पुन्हा सांगते, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. हे तुला 5 वेळेला फास्ट रिपीट करायचं आहे. ओके ओके. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. मी केलंय पण या खूप चांगलं केलंयस तू खरं तर. मी सेकंड आहे तुझ्यासाठी. सेकंड सेंटेन्स आहे, रेड लॉरी येलो लॉरी. रेड लॉरी येलो लॉरी.
रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, रेड लॉरी येलो लॉरी, येस, रेड लॉरी येलो लॉरी. डन. तेच. तू पहिलं बापरे म्हणत होतीस त्यापेक्षा खूपच छान तू केलेलं आहेस. म्हणजे दोन्हीमध्ये काहीही मिस्टेक न होता तू छान कम्प्लीट केलेलं आहेस दोन्हीही. मला मला खूप हो छान हो ऑडियन्स आहे, हो त्यामुळे हो. हे जमतंय. मी जर हे करून पाहिलं तर मला वाटतं मी हो. 100% चुकेन. क्या बात आहे, मस्त. पण आणि आपले सगळे जे लोक कनेक्ट आहेत आपल्याला त्यांनाही मी सांगेन असेच कनेक्ट राहा. आणि स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट या पेजला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. येस, नक्की फॉलो करा, कारण अदरवाईज पण मी पेजवर काही इंटरव्ह्यूज पाहिले. मला खूप छान, खूप दिग्गज कलाकार हो हो हो. तुमच्याकडे येऊन गेलेत आणि तुम्ही अतिशय छान काम करताय. बिकॉज प्रत्येकाचा येस, अनुभव वेगळा आहे आणि ते सगळेजण उत्कृष्ट अभिनय करतात. ते त्यांचा खरं. काम, त्यांचा अनुभव शेअर करतात. सो नक्की मी जेवढे व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांना सांगेन की स्टार एंटरटेनमेंटला नक्की येस. फॉलो करा. सो आपण आता पुढच्या प्रश्नांकडे वळूया. पुढचा प्रश्न मला हो. तुझा असा आहे की तू म्हणालीस की एकांकिका स्पर्धांमध्ये तू काम केलं आहेस कॉलेजला असताना वगैरे. तर तो थिएटर तुझा सुरुवातीचा अनुभव कसा होता? मी रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि रुईया महाविद्यालयात नाट्य मंडळ, नाट्यवलय हो. नावाचं आहे. आणि त्यातनं अनेक कलाकार, उत्कृष्ट कलाकार बाहेर पडलेले आहेत. कॉलेज मध्ये ऍक्टिव्हिटीज होणं आणि त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करणं खूप खरं आहे. महत्वाचं असतं. आणि तो खरा ग्रुमिंगचा काळ असतो. तेव्हा आपण माणूस म्हणून पण घडत असतो, आपली मतं तयार होत असतात. या सगळ्या काळात कॉलेज तुम्हाला सपोर्ट, ठीक आहे, सपोर्ट करणं तर चांगलीच गोष्ट आहे, पण कॉलेजने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करणं बरोबर. पण गरजेचं असतं, जे रुईयामध्ये सतत व्हायचं. आर्ट्सला जाऊन तुम्ही रुईयात एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज केल्या नाहीत तर तुम्ही खूप मोठं स्वतःचं नुकसान करून घेताय असं मी म्हणेन. कारण रुईयाचं नाट्य मंडळ, रुईयाचं मराठी वाङ्मय मंडळ किंवा ज्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज रुईया आहे सगळं फार उत्कृष्ट दर्जाचं आहे. आणि त्याचा फायदा मला माझ्या अभिनय क्षेत्रासाठी, माझ्या ग्रुमिंगसाठी, मी तर म्हणेन की प्रत्येक वेळी तुम्हाला अभिनेता किंवा अभिनेत्री व्हायची गरज नाही. तुमच्या कॉलेजमधल्या या ऍक्टिव्हिटीजमुळे तुम्हाला अदरवाईज सुद्धा एक आत्मविश्वास, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही ज्या क्षेत्रात असाल तिथे तुम्ही बरोबर. कॉन्फिडेंटली वावरता. तर अशा अनेक एकांकिका मला करायला मिळाल्या ज्याच्यामध्ये रुईयाचं नाव अतिशय अभिमानाने आम्ही सगळेजण घेतो आणि बाकीचे कॉलेजेस सुद्धा त्यासाठी रुईयाला मानतात. माझी पहिली एकांकिका गमभन मी 11वीत असताना केली, जी अजूनही लोकांना आठवते आणि ते त्याचं नाव काढतात. अनन्या असू देत, मुक्तीधाम नावाची एकांकिका असू दे, अशा अनेक एकांकिका की ज्यांची आता कमर्शियल नाटकं, व्यावसायिक नाटकं सुद्धा झाली त्याच्या पुढे. हा पाया होता आणि तो खूप चांगला रचला, त्याच्यामुळे पुढची वाटचाल खूप सोपी झाली. आमचे सिनियर्स फारच कमाल होते. माझे बॅचमेट्स खूप कमाल होते. अनेक नावं घेता येतील, अनेक जे आता या क्षेत्रात अतिशय ऍक्टिव्हली आणि खूप कमाल काम करतायत ते सगळेजण. तो मला वाटतं तो एक निर्णय माझा अतिशय योग्य होता. भले मला थोडे शारीरिक कष्ट घ्यावे लागत होते, मी बदलापूरहून रोज दादरला येत होते कॉलेजसाठी, पण आय थिंक तो योग्य निर्णय होता ज्याचा आता मला अतिशय फायदा होतो. तू आता मुक्तीधामचं नाव काढलंस ना तर मला आठवलं, मी ती बघितलेली आहे एकांकिका आणि तुमची रुईया कॉलेजचीच बघितलेली आहे. कारण मी पण थिएटर आर्टिस्टच आहे आणि माझी सुरुवात युथ फेस्टिवल पासूनच झालेली आहे. त्यामुळे रुईया कॉलेज, मिठीबाई कॉलेज हे आम्हाला असं सांगायचे कॉलेजमध्ये की खूप छान छान एकांकिका असतात त्यांच्या, मग आपल्याला थोडा जोर लावायला पाहिजे, असं तसं आम्हाला खूप सांगायचे. असं तेव्हा असं पहिल्या वर्षी वाटायचं की काय काय एवढं काय करतात ते लोक, बघायचं हे उत्सुकता असायची. मग पहिलं वर्ष आम्ही नुसतं बघायला आलो होतो की मुंबईत जाऊन मुलं काय करतात, आम्हालाही बघायचं, आम्हालाही करायचं. ते फर्स्ट इयर आमचं तसं सगळं आम्ही बघत होतो कॉम्पिटिशन, आणि मग सेकंड इयर पासून आम्ही सुरुवात केली. करेक्ट.
कारण रुईया पारेल सारख्या महाविद्यालयांमध्ये एमडी असू हो, दे, हो. आता बरेच कॉलेजेस नावं घेतली पाहिजे, पण या सगळ्यामध्ये जसं तुम्हाला अभिनय कसा करावा याचं ज्ञान मिळतं, त्याचबरोबर बॅकस्टेजला तुम्हाला जे जे करता येईल ते तुम्हाला एक्सप्लोर करता येतं, त्यासाठीचं नॉलेज मिळतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल मदत करायला येतात प्रोफेशनल आर्टिस्ट, किंवा ते तुम्हाला त्यांचा अनुभव तुमच्या शेअर करतात आणि तुम्हाला ते शिकता येतं त्यांच्याकडनं. हे रुईयामधनं प्रामुख्याने घडलं प्रत्येक वेळी, प्रत्येक आता दुसऱ्यांदा हा प्रश्न आलाय, त्यामुळे आपण तो प्रश्न अटेंड करूयात. म्हणून आहेत, ते म्हणतात अश्विनी मॅम तुमच्यासाठी कट्टीबट्टी किती स्पेशल त्याबद्दल. अतिशय अतिशय माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे कट्टीबट्टी ही मालिका. म्हणजे थँक्यू चिन्मय सर, तुम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केलात. मला वाटतं कट्टीबट्टीमध्ये पूर्वा नावाचं जे पात्र मी साकारलंय, ती अख्खी मालिकाच एक कुटुंब व्यवस्था, आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंब व्यवस्थेचा कुठेतरी त्याच्याशी समतोल साधण्याचा प्रयत्न होता, आणि ते आपल्या किती छान आणि किती रिअलिस्टिक पद्धतीने दाखवता येईल याचा विचार केला गेला होता कट्टीबट्टी ही मालिका करताना. मालिका नगरमध्ये शूट व्हायची आणि 2 जॉईंट फॅमिलीज त्याच्यामध्ये दाखवलेल्या होत्या, आणि त्याच्यात त्या मुलीची आणि त्या मुलाची होणारी ओढाताण, त्यांना मिळणारं प्रेम, त्यातले रुसवे फुगवे. मला कधीच असं वाटलं नाही की कट्टीबट्टी ही लीड पात्रांची मालिका आहे. ती 2 कुटुंबातली सगळी पात्र महत्वाची होती, सगळे नातेवाईक, आणि ते आजही लोकांना लक्षात आहेत. आम्ही ज्यांना ज्यांना त्या मालिकेचे सगळे भाग ज्यांनी बघितले त्यांना आवर्जून आठवतात प्रत्येक सीन, आणि ते त्या प्रत्येक सीनचा उल्लेख करतात. तुम्ही तो सीन किती, मला वाटतं इमोशनली फारच कनेक्टेड त्या मालिकेशी. आणि आजही लोक OTT वर सुद्धा ती मालिका बघतात, झी5 वर. हो, आणि आवर्जून मेसेज करतात की आम्हाला ती मालिका खूप आवडली. माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण जॉईंट फॅमिली हा मालिकेचा विषय होता. आणि हो, म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं की माझे खरे रिअल लाईफ नाते म्हणायचे की तुला काही अभिनय करावाच नाही लागलाय, जे घडतं खरंय. क्या बात आहे. आपण आता कट्टीबट्टी बद्दल बोललोच, तसंच कमलाबद्दलही आपण थोडं बोललो, पण तू अजून एक मालिका महत्वाची केली होतीस, म्हणजे सावित्री ज्योती. तर या मालिकेबद्दल काय सांगशील? काही असे प्रोजेक्ट असतात जे तुम्हाला माणूस म्हणून घडवतात, आणि तुम्ही केवळ त्याच्याकडे कमर्शियल काम म्हणून बघत नाही, तर तो तुम्हाला अनुभव संपन्न करणारा एक प्रोजेक्ट असं मी त्याला म्हणेन. तर ही मालिका माझ्यासाठी त्या गटात मोडते. त्या निमित्ताने जे वाचलं गेलं, जे खरं तर खूप आधी वाचणं गरजेचं होतं, पण काय म्हणूया, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते, तसं सावित्री ज्योती ही मालिका आल्यानंतर मी फुले साहित्य वाचलं, सावित्रीबाईंच्या त्याकडे बघितलं त्या दृष्टीने, आणि अचानक काही गोष्टी जाणवल्या. त्या म्हणजे खूप काम, आपण छोटस काम करून सुद्धा आपण म्हणतो आपण हे केलं ते केलं, आणि आपण खूप त्याचा बचाव करतो. ही माणसं, या माणसांनी एक म्हणजे महामानव, महापुरुष आणि एक महान स्त्री होत्या. त्यांनी त्याच्यामुळे आज आपण जे काही करत आहोत ते करण्याला आपल्याला स्कोप आहे, आणि उंबरठा ओलांडणं, पण त्या पलीकडे, त्या उंबरठ्याच्या बाहेर लागणारा आत्मविश्वास, त्या बाहेर लागणारं स्वावलंबन, हे सगळं त्या बाईने आपल्याला असं हातात आणून दिलंय. आपण आपला खूप मोठा खडतर प्रवास त्यांनी सोपा करून ठेवला. तर ही मालिका करताना बऱ्याचदा अशा घटना लिहून यायच्या की आपल्याला असं वाटावं की अरे सिरियल आहे म्हणून त्याच्यात इतकं नाट्य भरलंय की काय, इतकं ड्रामॅटिक कशासाठी. पण नंतर त्याचं साहित्य वाचलं, इतिहासाचा अभ्यास केला किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी चाळल्या, तेव्हा लक्षात आलं की खरोखर या घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत.
आणि त्यातनं ते सर्व्हाइव्ह झाले, त्यातनं ते पुढे आले, त्यातनं त्यांनी त्यांचं ध्येय न विसरता होणारा सगळा त्रास त्यांनी फेस केला आणि मग त्यांचं कार्य चालूच ठेवलं आणि ते त्यांच्या स्वतःसाठी खरं. नव्हतं. हा मोठे हे आपण शिकायला हवंय, हे लक्षात आलं. खूपच कमाल एक्सपिरियन्स होता. अनफॉर्च्युनेटली ही मालिका कोरोना काळात आली. त्याच्या आधी ती सुरू झाली, पण मालिका चालू कोरोना. असताना कोरोना तर त्याचे पण रेफरन्स होते. त्यांनी प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी जे काम केलं ते बघता आपण कोरोनात मी खूपच सेफ होते आणि मी खूपच सिक्युअर वातावरणात होते याची जाणीव झाली. एक गोष्ट या मालिकेने मला दिली ती म्हणजे आपल्या बरोबर जे जे चांगलं घडतंय त्याची जाणीव ठेवणे आणि आपल्याला जे वाटतं की ही गोष्ट माझ्या बरोबर योग्य झाली नाही, माझ्यावर अन्याय झाला, त्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवणे, त्याच्यासाठी लढणे, त्याच्यासाठी सगळा झगडा करणे आणि योग्य योग्य मार्गावर, त्या मार्गावर प्रत्येकाने चालायला हवं, त्या मार्गावर चालत राहणे, ही गोष्ट मी याकडनं शिकले. त्यामुळे सावित्री ज्योती हा माझ्यासाठी केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही खूप महत्वाचा टप्पा होता माझ्या सगळ्या आयुष्यात. त्यामुळे अजून खास आहे माझ्यासाठी. वा, खूप छान अनुभव आहे तुझा याही सिरियलचा. आणि तसं माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की आतापर्यंत तू ज्या ज्या सिरियल्स केल्या तर त्यामधलं तुझ्या जवळचं आणि तुझ्या आवडीचं पात्र कोणतं आहे असं तुला वाटतं? नाही, असं नाही सांगता येणार. हा खूप अवघड प्रश्न आहे. माझ्या सुदैवाने प्रत्येक सिरियल आर्टिस्टची जी इच्छा असते, सिरियल करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आपल्याला पुढचं काम एक वेगळा रोल मिळावा, वेगळा लुक असावा, आपल्याला त्याच्यात काहीतरी वेगळं करायला मिळावं. तर माझी ही इच्छा या मालिकेपासून सतत पूर्ण झाली. मी ज्या मालिका केल्या खरं तर इतकं वैविध्य फार कमी जणांना और जणींना मिळतं. मला कमला मालिका मिळाली जी विजय तेंडुलकर सरांनी लिहिलेलं नाटक आहे. कट्टीबट्टी सारखी मालिका मिळाली. त्याच्यानंतर जिथे मी निमशहरी वातावरणात राहून स्वतःचा अभ्यास, स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलीची भूमिका केली. त्यानंतर सावित्री ज्योती असू दे, मोलकरीणबाई असू दे, ते मोलकरीणबाई असू दे किंवा अगदी आता कारण गुन्ह्याला माफी नाही मध्ये एसीपी अनुजा हवालदार, मला खूप वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या. त्या बाबतीत अतिशय भाग्यवान. मला निवड नाही करता येणार या सगळ्यामध्ये, मला कोणती आवडते वगैरे असं नाही करता येणार. मला निगेटिव्ह असली तरी अनुजाही मला तितकीच आवडते आणि कमला ही माझी पहिली मालिका आहे त्यामुळे ती सुद्धा मला तितकीच आवडते. या बात आहे. आता आपण एक पुढचा छोटासा गेम खेळूया. गेम फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी तुला काही डायलॉग सांगणार आहे आणि तुला ते सांगायचंय की हा कोणत्या फिल्म मधला डायलॉग आहे. ओके, इंटरेस्टिंग, आवडतं. पण याच्यामध्ये तुला अजून एक छान गोष्ट अशी आहे की आपलं जे ऑडियन्स आहे ते तुला कमेंटद्वारे हेल्प करू शकते. म्हणजे ते सांगू शकतात तुला की कोणती फिल्म आहे आणि मदत करू शकतात. ओके, तूच मला येस, स्टार्ट करूया आपण. येस, ओके, तुझ्यासाठी पहिला डायलॉग आहे. थप्पड से डर नहीं लगता, प्यार से लगता है. मला माहिती आहे. दबंग येस, सिनेमातला क्या डायलॉग. बात आहे. अगदी करेक्ट ओळखलेला आहेस तू. मी ऑडियन्सलाही सांगेन जर तिला काही अडचण आली तर तुम्ही तिला नक्की हेल्प करा. हो, प्लीज प्लीज, माझ्या व्ह्युअर्सना मी तेच सांग. येस, तुझ्यासाठी दुसरा डायलॉग असा आहे. राहुल, तो सुना ही होगा. कोणता आहे बरं हा? कुछ कुछ होता है. शाहरुख. राहुल, नाम तो सुना ही होगा. शाहरुख खानचं बरोबर आहे पण फिल्मचं नाव वेगळं. ओके. नाही, कभी खुशी कभी गम. ओ माय गॉड, प्लीज प्लीज मदत करा. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. राहुल, नाम तो सुना ही होगा हा डायलॉग आहे. शाहरुख खानचा आहे, करेक्ट आहे. हो ना. नाही, अरे यार,
येस. डीडीएलचे. नाही 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 नाही. DDLJ दिलवाले. नाही. मी पहिला तुझा दिल शब्द ऐकला आणि म्हटलं हा बरोबर आहे. नाही पण आठवलं, येस, दिल तो पागल आहे. करेक्ट. माझा आवडता काय मी विसरले. ओके, पण तू ओळखलंय. पण म्हणजे असं आहे की हो, प्रत्येक हो, सिनेमात हो. नाव राहू. ओके, सो लास्ट एक डायलॉग आहे तुझ्यासाठी. खूपच सोपं आहे, हा. तू लगेच ओळखशील मे बी. आता त्रास करून घ्यायचा नाही, त्रास द्यायचा. बापरे. आता त्रास करून घ्यायचा नाही, त्रास द्यायचा. मला Yes. माहितीये, हा डायलॉग माहितीये. कोणाला माहिती असेल तर जरा प्लीज कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. आता त्रास करून घ्यायचा नाही, त्रास द्यायचा हा डायलॉग आहे. तो कोणत्या मूवीचा आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तुला मला वाटत नाही दुनियादारीचा आहे. कोणीतरी दुनियादारीचा. सॉरी. थँक्यू सो मच. अकिराज. थँक्यू सो मच तुम्ही आन्सर दिल्याबद्दल. क्या बात आहे. आपले प्रेक्षकही एकदम छान असं सेशन एन्जॉय करतायत आणि बघतायतही. शेवटपर्यंत सेशन बघत राहा. गेम्स आणि हेच खूप आवडतं आणि याच्यात कसं ते येत नाही हे पण बघायला आवडतं. क्या बात आहे. सो आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. आतापर्यंत तू जसं म्हणालीस की तुला वेगवेगळी कॅरेक्टर करायला मिळाली तुझ्या नशिबाने किंवा त्या वेळेनुसार, पण तुला आता पर्सनली कोणता एक वेगळा जॉनर ट्राय करायला आवडेल जो तू केला नाहीयेस आजपर्यंत? मला सिरियलच्या माध्यमातून मला खूप कॅरेक्टर्स करायला मिळाले, याच्याबद्दल काही शंका नाही. पण मला एखादा सिनेमा करायला आवडेल जो कुठल्या तरी बायोग्राफी या कॅटेगरीत मोडतो आणि ती एक प्रेरणा देणारी स्त्री असावी. आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी मी जास्त मेहनत घ्यावी किंवा असं काहीतरी मी स्वतः शोधावं, असं एखादं ऐतिहासिक म्हणूया किंवा कोणतंही पात्र की जे बायोग्राफी या प्रकारात मोडेल. कारण ते जास्त इन्स्पायर करतं, ते जास्त लोकांना आपलंसं वाटतं, कारण ती घटना खरी असते. भले त्याच्यासाठी आपण माध्यम एक काल्पनिक काही गोष्टी त्याच्यात ऍड करून आपण असं माध्यम निवडतो जे सिनेमा लोकांना वाटतं की गोष्टी खोट्याच असतील आणि असं. पण आता लोकांना हे कळू लागलंय की कोणाच्या तरी जीवनावर आधारित म्हणजे यात 80 ते 90-95% गोष्टी खऱ्या असतील. आपण सारखा सिनेमा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तर असं एक पात्र मला साकारायला मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि जे सगळे म्हणतात की युनिव्हर्स कडे ही इच्छा व्यक्त केली तर ती लवकर पूर्ण होते. तर माझा असा प्रयत्न आहे आणि मी अशी प्रार्थना करते आणि मला खात्री लवकरच अशा पद्धतीचं एखादं पात्र मला साकारायला. आणि तुझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हालाही खात्री आहे. बाकी भरपूर इच्छा आहेत की ज्याच्यामध्ये मला वाटतं की मला माझ्या वयाचा रोल करायला मिळावा, त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा मोठं असं नको. किंवा असं वाटतं बऱ्याचदा मी असं अनुभवलं की शहरी मुलगी म्हटलं किंवा असं काही म्हटलं, माझ्याकडे माझ्या स्किन टोनमुळे, डस्की स्किन टोनमुळे खूप कामं आलेली आहेत. मला त्याबद्दल काही तक्रार नाही. मला कायम टोनचा फायदाच झालाय. पण बाय द सेम मला असं सांगावं असं वाटतं की शहरात राहणाऱ्या मुली सुद्धा सावळ्या असतात किंवा सावळ्या मुली शहरात राहतात. तर त्यासाठी मला बऱ्याचदा माझ्यासाठी भाषिक काही ना काहीतरी शिकावं लागलं आणि त्याच्यामुळे अभिनेत्री म्हणून मला खूप जास्त चॅलेंजिंग होतं ते माझ्यासाठी. पण बऱ्याचदा असं वाटतं की मी आता ज्या भाषेत बोलतेय तसं काहीतरी एखादा मिळावा की ज्याच्यात मला भाषिक मेहनत लागेल. त्यापेक्षा मला आपल्याला कसं पोर्ट्रे करायचंय ते कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरचं थिंकिंग काय आहे, असा वेगळा काहीतरी अभ्यास मला त्या कॅरेक्टरचा
अशी पण माझी क्या इच्छा आहे. बात आहे. आणि ही इच्छा आहे, दुःख नाहीये. मला ग्रामीण रोड सुद्धा चालणार मी करते. क्या बात आहे. सो तू मध्ये आम्ही तुला एका स्किट मध्ये बघितलं होतं हास्य जत्राच्या. तो तुझा येस. अनुभव कसा होता त्याबद्दल काय सांगशील? हास्य जत्रा मला वाटतं आता महाराष्ट्रातच नाही, भारताचा आणि भारताबाहेर सुद्धा लोकांचा आवडता विषय आहे आणि फार प्रेम आहे हो. लोकांचा हास्य जत्रेवर. माझं स्वतःच कोरोना काळातला एक काय म्हणूया, एक जो कठीण भाग होता तो हास्य जत्रेमुळे जास्त सुकर झाला. आपण हसत होतो घरात त्यावेळी या सगळ्या लोकांच्या मेहनतीमुळे आणि त्यांनी जे काही स्किट्स केले त्या सगळ्यांमुळे. मला कधीच वाटलं मला हास्य जत्रेत कधीतरी मी परफॉर्म करेन. माझ्या बाबांना प्रचंड आवडतं हास्य जत्रा, माझ्या घरच्यांना आवडतं आणि ते कायम मला म्हणायचे की तू इथे कधीतरी ये ना. आणि मला असं वाटायचं की मला जमेल ह्याचीच मला गॅरंटी नव्हती. मला कायम असं वाटायचं की अवघड आहे, जगात सगळ्यात मोठं अवघड काम आहे ते लोकांना येस. हसवणं. त्यांना ती गोष्ट रिलेट होऊन त्यांना त्याच्यामध्ये ह्युमरस काहीतरी वाटलं पाहिजे, ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि हे सगळे रथी महारथी इतक्या इतक्या सहज ती गोष्ट करतात. मग गौरव असू दे, समीरदादा असू दे, नमा असू दे, वनिता, सगळे सगळे सगळेच ते खूपच कमाल आहेत सगळे. प्रसाद दादा, नम्रताचं मी नाव घेतलंच. बरं, या सगळ्यांना मी कॉलेजच्या माझ्या दिवसांपासून अशी भेटते इंटर कॉलेजेटला, तेव्हा पण मला असं अरे हे काय भारी काम करतात. आणि मराठी आणि वेट क्लाउड म्हणजे सचिन सर यांनी मला कॉल करून जेव्हा विचारलं तेव्हा मला असं पहिले भीती वाटली की मला जमेल का. हे सगळेजण हे माहीर आहेत त्याच्यात, मी तिथे जाऊन काय म्हणजे माझ्यामुळे ते स्किट खराब व्हायला नको असं मला वाटत होतं. गौरवला माहितीये, रोहित याला माहितीये, रोहितला माहितीये, मी पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा मी भीतीने गार पडले होते की आपण तालीम करूया आपण. आणि ते सगळे इतकं रिलॅक्स करत होते मला की तू मस्त करणार, तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू काय करशील. सगळ्यांनी अतिशय सपोर्ट केला, प्रथमेश पासनं, दत्तू पासनं, निखिल पासनं, सगळे सगळे. पण सगळ्यांना बांधून ठेवणार ते जे रसायन आहे सचिन सचिन मोठे, ते दोघ जण कमाल आहेत. त्यांनी मला रिलॅक्सच करून टाकलं. त्यांनी तालीम सुद्धा घेतली, त्यांनी ऍडिशन्स दिल्या आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचा कॉन्फिडन्स दिला की अश्विनी तू करशील, आम्हाला खात्री आहे. पण मला न भूतो न भविष्यती असा रिस्पॉन्स आला. ज्या दिवशी ते टेलिकास्ट झालं अनेक लोकांचे मेसेजेस आले, फोन कॉल्स आले आणि इंस्टाग्राम, सोशल मीडियावर सगळीकडे लोकांना ते अतिशय आवडलं. हास्य जत्रेतली ती 2 स्किट्स, नंतर स्किट ओंकार बरोबर केलं होतं, ओंकार आणि वनिता. म्हणजे त्या दोन्ही वेळी मला जो अनुभव आला तो मी कधीच विसरणार नाही, कधीच नाही. खूप रिलॅक्स करून टाकतात ते सगळेच जण आणि स्किट करायला मिळावं ही त्यावेळी माझी खरोखर मला इच्छा होती, माझी इच्छा होती. कारण मी सिरियल करत होते आणि स्किट मध्ये तुम्हाला ड्रामॅटिक काहीतरी करून असं नाटकाचं फील त्याला देता येतो की आपल्याला हे स्टार्ट टू करता आलं तर किती छान. तर तो सगळा अनुभव मला हास्य जत्रेच्या मंचावर मिळाला. मी खरोखर आभार मानते त्यासाठी, सोनी मराठीचे पण आणि वेट क्लाउडचे पण. हास्य जत्रा म्हटलं की आम्हाला दादा आमचे आठवतातच. म्हणजे तू म्हणालीस की रमेश दादा आणि प्रथमेश दादा तिथे जे आहेत ते माझे सिनियर आहेत माझ्या कॉलेजचे. खूप Yes. खूप अभिमान वाटत असेल खरंच. तुला पण आता आणि करताय. काय रमेश आणि काय मस्त करतो आणि कामही सुंदर करतो. आणि सगळेच सगळेच ग, कोणाकोणाचं नाव, प्रभाकर सर किंवा अरुण कदम सर, सगळेच खूप कमाल आहेत. आणि त्या दोघांची एनर्जी पण मिळते आपल्याला, सई मॅम आणि प्रसाद, ते इतकं छान एन्जॉय करत असतात, रिॲक्ट करत असतात की आपल्याला त्याच्यातनं एनर्जी मिळते आणि आपण अजून ते रमतं स्किट. आणि आपण इतकं छान बुस्टअप करतात तुम्हाला की तू करशील कर वगैरे. तो अख्खा सेटअपच खूप कमाल आहे. खूप ओके. सो
त्याच्यानंतरचा माझा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुला, की आपण जेव्हा कुठे काम करत असतो ऍक्टिंग संदर्भात, तर आपला कधीतरी एक फंबल पडतो आणि त्याचा एक किस्सा होतो काहीतरी. तर तुझा असा कुठला फंबल तुला आठवतोय का, की त्याचा किस्सा झाला होता? आता ना खरंच नेमकं आत्ता नाही आठवणार, पण माझे पडलेले फंबल आणि मलाच त्याच्यावर हसायला आलेलं आहे. फक्त होतं काय, येस. कट होऊ शकतं कॅमेरा कट नाटकात, नाही. ते अजिबात नाही झालं. पण मला वाटतं मी एकदा एकांकिकेत हम्म. ब्लँक झाले होते आणि ते वाक्य खूप असं ट्विस्टेड होतं आणि मी गोंधळून पार हम्म. ब्लँक झालेले. पण त्यावेळी माझी सहकलाकार, माझी मैत्रीण ऋतुजा बागवे, तिने ते सांभाळून घेतलं आणि मग ते नाटक पुढे. पण येस, मला ते अजूनही आठवतं. नेहा लेले, ऋतुजा आणि मी, आम्ही तिघी जणी हम्म. त्याच्यात होतो आणि तो एकांकिकेतला होता किस्सा. पण yes, ते मी फेस केलं होतं एकदा. तिथून पुढे कायम मी लक्ष ठेवून नाटकाच्या बाबतीत फंबल नाही पडला. सिरियलच्या बाबतीत हो, माहिती नाही काय, पण डोक्यात काहीतरी वेगळं आणि आणि खूप खूप आणि मग मीच हसायला लागते. त्यामुळे मला समोरच्याने जरी फंबल पाडला तरी मलाच हसायला येतं आणि माझा जरी पडला मलाच हसायला येतं. सो आता आपल्या बोलण्यात खूप वेळ गेलेला आहे. आपण एक कडे येऊया, कारण कधी वेळ गेला खरंच कळलं नाही. आपण खूप छान गप्पा मारतोय त्यामुळे. तर शेवटचे एक दोन प्रश्न आहेत तुझ्यासाठी, तेवढे फक्त मी विचारते. Yes. आता ज्या लोकांना या क्षेत्राकडे यायचंय किंवा जे लोक करिअर म्हणून या क्षेत्राकडे बघतायत, तर अशा लोकांना तू काय सांगशील? अशा लोकांना मी एवढंच सांगेन की आत्ताचं जे जग आहे, या जगात म्हणजे करोना नंतरचा काळ असं मी धरते आहे. यात प्रत्येक गोष्टीला हम्म. ऑडियन्स आहे, प्रत्येक गोष्टी आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आपण हम्म. प्रयत्न करायला पाहिजे. स्वतःसाठी सुद्धा काम जनरेट करायला पाहिजे, कारण कोणीतरी येईल, आपली निवड करेल आणि आपण हम्म. काम करू. हा काळ आता बरोबर. बहुतेक गेलेलाच आहे. स्टँडअप असू दे, मोनो ऍक्ट असू दे, सोलो असू दे, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, एकांकिका, देवंक, जे काही करायला मिळेल स्टेजशी रिलेटेड, ते सगळं केलं की आपला एक हम्म. बेस तयार होतो. आणि असा हा माझा अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव बरोबर. वेगळा असू शकतो आणि त्यानंतर कोणा फेमस व्हायला हम्म. आवडत नाही, प्रत्येकाला आवडतं. पण त्याच्यासाठी सतत ऑडिशन्स देणं, तुमचा हम्म. PR चांगला तयार करणं, तुमचं टॅलेंट किंवा तुम्हाला जे वाटतं की मी हे, तर त्या गोष्टी पोस्ट कराव्या हम्म. सोशल मीडियावर. ज्यांना ऍक्टिंग करायची आहे त्यांच्यासाठी त्यांनी हम्म. ते करावं. वर्कशॉप्स करावेत. हा सल्ला नाही, मला असं वाटतं की जे जे मला वाटलं की मी हे आधी हम्म. करायला हवं होतं किंवा मी अजूनही करते. मी आता प्रायोगिक नाटक 2, एक त्याच्यापैकी दगड आणि माती हे हम्म. नाटक चालू आहे आणि नवीन नाटक येत आहे, त्याचीही मी लवकरच कधी ते येत आहे त्याचीही डेट मी सोशल Yes. मीडियावर लवकरच टाकेन. ढेकर हम्म. नावाचं ते नाटक आहे. या दोन्ही नाटकांकडनं मला खूप जास्त शिकायला मिळालं, जे की मला कदाचित कुठला सिनेमा किंवा सिरियल करत असताना शिकायला हम्म. मिळालं नसतं. सो त्यांना शिकायचंय, त्यांनी जास्तीत जास्त लाईव्ह ऑडियन्सच्या समोर परफॉर्म करायची संधी हम्म. मिळेल असे कार्यक्रम करावेत. आणि ज्यांना एका मागोमाग एक प्रोजेक्ट करून त्या प्रोजेक्ट मधनं शिकायचंय, त्यांनी आपली आपली काय स्ट्रॉंग बाजू आहे अभिनयातली किंवा आपले वीक पॉइंट्स काय आहेत हे वेळीच लक्षात घेऊन त्यावर काम करा. आपल्याला सल्ला देणारं आपलं जे आजूबाजूचं सर्कल आहे ते खूप विचारपूर्वक निवडावं, कारण या गोष्टी तुम्हाला ऍक्टर म्हणून उभं राहण्यासाठी, ग्रूम होण्यासाठी खूप मदत करतात. त्यामुळे कुठल्या ग्रुपला असोसिएटेड आहात, तो ग्रुप क्रिएटिव्ह हम्म. करतोय की नाही, त्याने तुमच्यात ऍक्टर म्हणून काही सुधारणा होतीये की नाही, या गोष्टींचा नक्की विचार खरंय. करावा. आणि बाकी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातात नसतात, पण आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मात्र कायम मेहनत घ्यावी, क्या बात आहे. कायमच मेहनत घ्यावी. खूप छान असं तू बारीक सारीक गोष्टी त्यामधल्या सांगितल्यास सगळ्यांना.
खरंच ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय त्यांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि माझा शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी की स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट हे पेज जे आहे त्याचे ओनर आहेत गणेश सोळंकी आणि सुप्रिया राक्षे. तर आम्ही लॉकडाऊन पासून लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं तर तेव्हापासून ही सेशनची आयडिया त्यांनी त्यांच्या डोक्यात आली आणि ते सुरू झालं. तर आतापर्यंत जवळजवळ 200 ते 250 सेशन झालेली आहेत अनेक सेलिब्रिटींसोबत. तर या उपक्रमाबद्दल तू वा. काय सांगशील आणि आजचं होस्टिंग तुला कसं वाटतं? पहिले या उपक्रमाबद्दल बोलते. खूपच उल्लेखनीय अशी कामगिरी आहे ही. कारण फक्त इंटरव्ह्यू घेणं, फक्त काहीतरी एंटरटेनिंग काहीतरी बोलायला लावणं हा हेतू नाहीये कधीच. मी स्वतः गणेश सरांना ओळखते, मला सुप्रिया मॅम माहिती आहे. त्या दोघांचाही काही हा प्रयत्न होता की कलाकारांकडे असं काहीतरी असतं जे त्यांनी लोकांकडे कधीतरी मांडलेलं नसतं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी बरोबर. त्यांची इच्छा असते. तर अशा कलाकारांसाठी स्टार एंटरटेनमेंट हा करेक्ट प्लॅटफॉर्म आहे. अशा कलाकारांना इथे आपल्या मनातलं जे काही आहे ते नीट Yes. मांडता येतं आणि एक चढ असा एक हम्म. इंटरव्ह्यू होतो आणि हा क्वचितच हम्म. होतो असा अनुभव. त्यामुळे थँक्यू सो मच. हा प्रोजेक्ट असा चालू राहावा, तुम्हाला वेगवेगळ्या कलाकारांना भेटायला मिळावं आणि त्यांच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोहोचता यावं तुम्हीही आणि तुमच्या माध्यमातून त्या Yes. कलाकारांना पोहोचता यावं. यासाठी माझ्या खूप खूप थँक्यू. शुभेच्छा. आणि आजच्या होस्टिंगबद्दल मला प्रश्न खूपच आवडले. मी खूप दिवसांनी असं काहीतरी ऑनलाईन करण्याला होकार दिला आणि मी थोडीशी साशंक होते की माझ्याकडे आत्ता खरं तर ऑनगोईंग कुठलंही नाहीये, कुठलीही मालिका चालू नाहीये. पण माझं बाकी काम भरपूर चालू आहे. मी आता माझ्या आवडीचं काम करते म्हणजे नाटक, आणि अजूनही व्यावसायिक नाटक करण्याकडे सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत आणि ते जेव्हा काम तेव्हा मिळेल. पण आपण आता काय करतोय हे सुद्धा लोकांना सांगायला मिळावं ही माझी इच्छा होती. तर तुझे प्रश्न त्याला साजेसे होते. मला काहीच तुला सांगावं नाही लागलं मला हा प्रश्न विचार आणि मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय असं मला हे माझं आवडतं माझं पाळण्यातलं हो हो, भावंड क्या बात. आणि खूप चांगल्या मैत्रिणीचं नाव जे सगळ्यांना हो माहिती हो आहे, ऐश्वर्या नारकर. शी इज व्हेरी गुड फ्रेंड. तिचंही नाव ऐश्वर्या आहे. त्यामुळे खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून ऐश्वर्या. थँक्यू सो मच. सगळ्या व्ह्युअर्स, जेवढे व्ह्युअर्स आपल्याला मिळाले त्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार. मी त्यांना नक्की सांगेन की तुम्ही स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सला नक्की फॉलो करा, सोशल मीडिया पेजला फॉलो करा, त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला अतिशय महत्वाचे असे कलाकार त्यांच्या माध्यमातून भेटतील आणि तुम्हाला तुमचे प्रश्न त्यांना विचारता येस. येतील. आणि तुलाही आमच्याकडून खूप खूप थँक्स, कारण तू तुझ्या वेळात वेळ काढून आमच्यासोबत जॉईन झालीस आणि खूप छान तुझा जो काही अनुभव होता तो आमच्यासोबत शेअर केलास. त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू. आणि पुन्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की आपण पुन्हा भेटू आणि असं छान एक लाईव्ह सेशन करू. येस, नक्की करूया. मी पण वाट बघते आणि होपफुली तेव्हा माझ्याकडे बोलण्यासाठी अजून येस काहीतरी येस. वेगळ्या गोष्टी असतील, वेगळे किस्से आणि गेम्स सुद्धा माझ्यासाठी सोपे असतील. नक्कीच नक्कीच. ओके, सो थँक्यू सो थँक्यू. मच. बाय बाय. बाय बाय. येस, सो आजचं अतिशय छान आणि इंटरेस्टिंग लाईव्ह सेशन पार पडलेलं आहे आणि आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये. जर तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीला बघायला आवडणार असेल तर तुम्ही डीएम करून त्या सेलिब्रिटीचं नाव आम्हाला सजेस्ट करू शकता, म्हणजे जेणेकरून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण ते लाईव्ह सेशन अरेंज करू शकतो. थँक्यू सो मच. जे जे सगळे कनेक्ट झाले, जॉईन राहिले, त्या सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू. आणि स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स या पेजला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. तुम्हाला अशीच छान छान इंटरेस्टिंग लाईव्ह सेशन्स पाहता येतील. आणि आतापर्यंत जी जी लाईव्ह सेशन झाली आहेत ती सगळी पेजला सेव्ह आहेत, तर ती तुम्ही कधीही बघू शकता. हरीश दुधाडे सर यांच्यासोबत आपलं लाईव्ह सेशन झालेलं आहे मॅडम, ते तुम्ही पेजला जाऊन नक्की पाहू शकता. जर पुन्हा संधी मिळाली तर आपण नक्की पुन्हा अरेंज करू. थँक्यू सो मच सगळ्यांना. भेटूया पुढच्या लाईव्ह सेशन. बाय बाय.